गावाला चला. चला येतो. सकाळचे 3 वाजलेले आणि आम्ही निघालोय गावच्या प्रवासाला. चला गावी. झोपे गेले सर्वच. ए चिवो कुठे? चिनू येते काय? ड्रायव्हर साहेब काय म्हणताय? लवकर जाऊया ना. सहकुटुंब सहपरिवार कंदीकरांच्या गणपतीची प्राण प्रतिष्ठा होत आहे तेव्हा गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल गुरु ब्रह्मा तस्मै श्री गुरुवे तिकडे तिकडे चहूकडे
शासनाचा नाटका जेव्हा हा माणूस बरोबर म्हणून सांगतोय विसरून गेले नीती आणि धर्म घडती स्वतःला हे संत सुनामी किती भटकली उडाली दुनिया ही तुझे नाम स्मरतो अजून पण चान्स आहे आज. माझे पती सांगा भाग्य माणूस चिओ चिओ बर्थडे कोणाचा आहे? बर्थडे कोणाचा आहे? हा बर्थडे कोणाचा आहे? टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे आई बाबा. हॅपी बर्थडे टू यू. या 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 थांबा रे भरू द्या. क्या बिड़ू कैसा लग रहा है? हाँ लास्ट ईयर 10 दिन लास्ट ईयर ही तो आया था. हाँ लास्ट ईयर तो आया था, लेकिन कैसा लगा इस साल? कैसा लगा? थोड़ा नया जो नहीं आया वो मिस करने वाला है. हाँ बहुत मिस करने वाला है भाई. लोग नहीं आया अगले साल आना. अगले साल करना. हाँ ये ऐसा फंक्शन कभी नहीं मिलेगा फिर से. हाँ और सेलिब्रेशन गेम्स ये साल बहुत अच्छे थे. और डांस कितना रहता है ना, मस्त डांस था इस साल. हाँ अगले साल और अच्छा करेंगे और अच्छा. हाँ ज़्यादा जन आएंगे. हाँ
देखो बहुत सारे लोग आए हैं यहाँ पे अभी। मेसेज मिस्टर प्रमोद यशवंत आहे. हाँ तर प्रमोद यशवंत आहेत या वर्षाचे. यावर्षी आम्ही आलेलो आहे तिथे गणपतीत आम्ही भरपूर 8 दिवस 7 दिवस भरपूर मजा एन्जॉय केली. प्रत्येक दिवशी आम्ही 2-2, 3-3 वाजेपर्यंत अक्षरशः जागरण करतो इथे हा. आणि विविध प्रकारचे खेळ आम्ही खेळतो इथे आणि हा. लहान मुलांना तर खूप एन्जॉय केलेलं आहे. बाकी लहान मोठ्यांनी म्हाताऱ्यांनी सगळ्यांनी तरुणांनी सगळ्यांनी एन्जॉय केलेले आहे. हे बघा सगळे किती खुश आहेत सगळे. दात दाखव. हा तिकडे बघा 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 लहान पोरं पण बघा इकडे खेळतायत मस्त. मध्ये असंच घडवलं हम साथ साथ. हे तुलसी का सीरियल फिर से रिटर्न आ रहा है ना. हिरा ठाकूर टाकेन मी. हिरा ठाकूर. फोटो नाही व्हिडिओ चालू आहे. हा काय वाटतंय बोला तुम्हाला काय वाटतंय. हा कसा होता सेलिब्रेशन. चांगला होता ना. 7 दिवस कसे गेले तुमचे. छान छान. हा. गणपती बाप्पाची जी आराधना करतो आणि त्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे जे काही पाण्याची बुद्धीची आणि सगळ्यांना सुखशांती लाभण्याची त्यांच्याकडे जी शक्ती आहे हा. त्या देवताकडे आज त्यांचं आगमन झालेलं आहे. त्या आगमनाबरोबर 7 दिवस कसे निघून गेले ते सुद्धा कळलं नाही आम्हाला. आणि लहान मुलांपासून म्हाताऱ्या कोतारांपर्यंत खूप लोकांनी छान पद्धतीचा एन्जॉय केलेला आहे आणि मनसोक्त एकदम आनंद मिळतो. ओके थँक्यू. हां कोण. हां दादा 2 शब्द. हां दादा 2 शब्द. कसा वाटला सेलिब्रेशन पूर्ण गणपतीचा. सुंदर खूप सुंदर आणि गणपतीच्या पिरियडमध्ये असल्यामुळे लोक खूप उत्साही आनंदी असतात. त्याच्यामध्ये हा बड्डेचं वातावरण खूपच लोक. ओव्हरऑल गणपती सीझन कसा होता आपला. ओव्हरऑल गणपती सीझन व्हेरी वेल आणि वर्ष असंच छानपैकी राहून ते वातावरण खेळीमेळीचं वातावरण गणपती उत्सव 7 दिवस केव्हा गेले माहिती पडले नाही. असेच सर्व कुटुंब सहपरिवार मुंबईवरून स्पेशली गणपतीसाठी मुंबईला राहतात सर्वजण आवर्जून उपस्थित राहिलं पाहिजे हीच गणपती प्रार्थना. आणि सर्वांच्या हस्ते गणपती पूजन चांगल्या पद्धतीने प्रत्येक वर्षी. धन्यवाद. थँक्यू. हे बघा प्रमोद दैत. हां बोला. नाही यावर्षी ज्यांनी मिस केलंय त्यांना काय सांगू शकता. प्रमोद दैत आपल्याकडे आता नवीन पार्टिसिपेंट आहेत. प्रमोद दैत 2 शब्द त्यांच्याकडून सर्वांसाठी. हां मी इथं बुधवारपासून आलेलो आहे. बुधवारपासून इथे बघतोय तर खूप एन्जॉय करतात. लहान मुलं खूप एन्जॉय करतात आणि काय सांगू ही कोकणातली मजा खूप वेगळीच असते. इथे लहान मुलांसाठी गेम ठेवलेले परत बाल्या डान्स, कोकणी डान्स, फुगडी, गरबा, नवीन गेम आणले मुंबईच्या मुलांनी. तर आम्हाला खूप मजा वाटली. इकडे मुंबईच्या मुलांनी खूप चांगले कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि आम्ही मनसोक्त आनंद घेतला आहे. आणि त्यात म्हणजे महत्त्वाचा क्षण म्हणजे आमच्या घरातील आमचे बाबा त्यांचा आज वाढदिवस गौरीच्या दिवशी वाढदिवस असतो. तो आमचा पुढे भाग्याचा दिवस आहे आमच्यासाठी. त्यामध्ये 2 खुशा होत्या. आईचा बर्थडे आणि बाबांचा बर्थडे दोघांच्या मिळून बर्थडे येतात गौरीच्या दिवशी. त्यामुळे आमचा आनंद खूप दुप्पट झालेला आहे. आणि काय सांगू अजून पण मुलं खेळाचं वातावरण आहे. कधी खेळ करतात पण आम्हाला नाचायचं आहे. आम्ही नाचल्याशिवाय शांत बसणार नाही. आज आमची रात्र पूर्ण अशीच जाणार आहे. पुढच्या वर्षीची आम्ही वाट बघतो आतुरतेने की कधी पुढच्या वर्षी बाप्पा आमच्या घरी येतील आणि पुढच्या वर्षी परत आपण तेच सेलिब्रेशन त्याच उत्साहाने त्याच्यापेक्षा जास्त जोशाने आम्ही जास्त लोकांसोबत जास्त लोक आमच्या घरी येतील. आणि आमच्या घरातील टोटल 100 माणसं आहेत. ते 100 माणसं आले तर आमच्या घरामध्ये खाल्यामध्ये जागा उरणार नाही आहे. आणि हा आनंद आमचा जगा वेगळाच आहे. ही अशी खुशी आम्हाला कुठंच भेटत नाही. मुंबईला तर कधीच नाही. हे आमचे 6 दिवस एवढे इम्पॉर्टंट आहेत आमच्यासाठी. तर आम्ही काही सांगू शकत नाही की म्हणजे असं वाटतं की आम्ही स्वर्गात आलेलो आहोत. ओके असं वाटतं. खूप आम्हाला आनंद आहे. कोकणाचं हेच तर कोकणाचं दुसरं नाव आहे स्वर्ग. म्हणून बरेच लोक म्हणतात पुढचा जन्म पण आम्हाला कोकणातच यावा असं आमची अपेक्षा आहे. आणि ज्यांनी मिस केलं म्हणजे यावर्षी आले नाही त्यांना काय सांगू शकाल. त्यांनी हा व्हिडिओ बघून पोट भरावं आणि पुढच्या वर्षी ते परत यावं म्हणजे परत इकडे आमच्या इथे यावे गणपतीसाठी. ओके
ठीक आहे. आणि आता आमचे गावचे कारभारी दोन शब्द बोलणार आहे. कारभारी बोला की हो कारभारी बोला की हा एक मिनिट ना का कारभारी आमचा असं आहे की ते माघारणीमध्ये बिझी झालेले आहेत. हा. तर लवकर जावं मंचावर लवकर यावं कारभारी यावं अशी विनंती. हा दरवर्षीप्रमाणे आम्ही गणेशोत्सव यावर्षीचा पण झालेला आहे आणि आता थोड्याच वेळात विसर्जन होणार आहे. खूप सिस्टमॅटिक पद्धतीने गणेशोत्सव झाला यावर्षीचा, कारण आम्ही दरवर्षी काही गेम वगैरे नसतात, पण यावर्षी आम्ही गेम करायचे असं ठरवले होते. 6-7 दिवस आमचे कसे गेले आम्हालाच कळलं नाही आणि प्रत्येक रात्र अशी म्हणजे पूर्ण गेम्स वगैरे खेळून नाईट आऊट मारली आणि त्यामुळे नाईट आऊट करून दुसरा दिवस पण आमचा कधी उजडायचा आम्हालाच कळत नव्हतं आणि खूप उत्तम पद्धतीने हे 6-7 दिवस गेलेले आहेत आमचे. आणि आता आज विसर्जनचा दिवस आहे आणि थोडंसं इमोशनल मुवमेंट आहे थोडा, आणि तुम्हाला दाखवतो पुढे कसं विसर्जन होतं वगैरे. आमच्या सर्व भावंडांना मुलामांना इथपासून प्रदेशापर्यंत गेल्या वर्षी आणि ज्याने गोष्टी समाज महाराजा गणपती तू भक्ता लागे पाऊल फिरवलाई.